सध्या राज्यात अनेक ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे। मात्र ही भरती बुधवारी दोघांच्या जीवावर चांगलीच बेतली आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झालेत। राज्यभरात रणरणत्या उन्हामध्ये अंगाची लाही होत असताना अशा तापमानात या उमेदवारांना 5 किलोमीटर अंतर पार करून त्यांना ही चाचणी पूर्ण करावी लागते। यावर संतप्त अशा प्रतिक्रिया या उमेदवारांकडून उमटत होत्या। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। सध्या राज्यामध्ये पोलीस भरती सुरू आहे, मात्र या पोलीस भरतीला बुधवारी गालबोट लागलेला आहे। विक्रोळीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे, तर त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्ये सुद्धा एक तरुणाचा मृत्यू झालेला आहे। पाहतो आपण विक्रोळीमध्ये उभा आहोत आणि याच ठिकाणी काल एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। या पोलीस भरतीमध्ये 5 किलोमीटर जे आहे ते धावण्याची जी आहे ती चाचणी असते आणि भर उन्हामध्ये ही चाचणी होत असताना सदर त्या तरुणाला जो आहे ती चक्कर आलेली होती आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। एकंदरीत पाहिलं का राज्यामध्ये तापमानाचं जो आहे ते कडाक्याचं तापमान आहे, मोठ्या प्रमाणावरती जे उष्माघाताचा परिणाम जाणवतो आहे। अनेक ठिकाणी अनेकांचे बळी गेले आहेत, मात्र सर्व असताना सुद्धा या मुलांना जे आहे ते भर उन्हामध्ये 5 किलोमीटर जे आहे अंतर कापावं लागते। आपली जी चाचणी पूर्ण करावी लागते। एक प्रकारे तापमान वाढलेलं आहे, अंगाची लाही होते। मात्र अशाच अवस्थेमध्ये जे आहे ते या ठिकाणी ही पोलीस भरती सुरू आहे। जर पाहिलं एकंदरीत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा नाही। जे मुलं आहेत त्यांना जे कॅन्डिडेट आहे त्यांना भेटेल त्या ठिकाणी झोपावं लागते, भेटेल त्या ठिकाणी राहावं लागते। तर पाहिलं आपण का समोर गाडी आहे आणि या गाडीच्या जर खाली पाहिले तर काही मुले जी आहे ती झोपलेली आहे। मात्र पोलीस यंत्रणेने किंवा गृहमंत्रालयाने कुठल्याही प्रकारची आहे ती सोयी सुविधा केलेली नाही। पाहतो आपण राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे युवक आहेत, मात्र ह्या युवकांना या भावी पोलिसांना कशा प्रकारचं जीवन जे आहे त्यांचं आता ते परीक्षे दरम्यान ते आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत जे आहेत ते काही या ठिकाणचे तरुण आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहेत नेमकं काय आहे। मी जळगाव जिल्ह्यात जळगाव तालुक्यातून आलेलो आहे। इथं पोलीस भरती प्रक्रिया चालू आहे। आज 5 किलोमीटर धावणं होतं आम्हाला सकाळी 6 वाजता बोलवलं होतं आणि 6 वाजता बोलवलं, पण आम्ही 6 वाजेपासून इथं बसलेलो आहे। अजूनपर्यंत ते अजून आता आम्हाला 4 वाजता टाईम दिला की 4 वाजता मला 5 किलोमीटर पळवणार म्हणून आम्ही सकाळी। काय इथल्या सोयीसुविधा आहेत का तुम्हाला? इथं थांबण्यासाठी कुठं सावली केलेली आहे किंवा पाण्याची सोयीसुविधा असेल, कुठं अल्पोपहार असं आहे का काही? नाही, इथं कोणती सोयीसुविधा नाही, कारण आम्ही सकाळपासून आलो, एका झाडाखाली बसलो। इथं बसायची जागा नाही, तिथं सुद्धा बसलेलो आहे। अशी परिस्थिती आहे इकडची। इथं कोणतं आहार नाही, जेवणाची सुविधा नाही, फक्त एक पाण्याचं टँकरची एवढी सुविधा केलेली आहे, दुसरं काही सुविधा नाही। काय सांगशील तू, कुठून आलेला आहे आणि इथल्या सोयीसुविधा कशा आहेत? मी अलिबाग रायगडीतून आलेलो आहे। इथे फक्त पाण्याची सोय केलेली आहे, बाकी कुठलीही सोय केलेली नाही। सकाळी फक्त केळी दिली, ती पण अर्धे मुलांना वाटलेली आहे आणि बाकी बहुतेकांना भेटलीच नाहीत केळी। काय वाटतं तुला ह्या उन्हामध्ये सकाळपासून तू बसलेला आहे, मग अशा वेळेस तुला धावणं शक्य आहे का? आता धावणं शक्य नाही, ते धावायला पाहिजेत, कारण 20 मार्क तरी मिळवायचे आहेत आणि कमीत कमी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत या टाईममध्ये कमीत कमी रनिंगचं हे घ्यायला पाहिजे। सकाळी 6 वाजता होतं आणि दुपारी 12 वाजता रनिंग करायचं। मग आता दुर्दैवी काल 2 मृत्यू झालेलेच आहेत, त्या कारणामुळेच झालेले आहेत। कमीत कमी सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत रनिंग व्हायला पाहिजे। तू काय सांगशील, कुठून आलेला आहे आणि इथं आल्यानंतर काय सोयीसुविधा आहेत? मी मुंबई मराठमधून आलेलो आहे। सकाळी आम्हाला 7 वाजता बोलवलं होतं, 7 वाजता, तरी पण आम्ही साधारणतः 6:30 वाजता आलो आहे। म्हणजे जेणेकरून नंतर काही प्रॉब्लेममुळे, थोड्याशा चुकीमुळे आपलं क्वालिफाय आपण झालो पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो होतो। पण इकडे येऊन आम्हाला बोलले की 7 वाजता या, पण आता आम्ही 7 वाजल्यापासून आता 2:15 वाजलेत। आम्हाला 4चा टायमिंग दिला, म्हणजे घरी जायला नाही तर आम्हाला 8-9 तरी वाजणारच। आणि या ठिकाणी थांबलेले आहेत, इथे जेवणाच्या सुविधा आहेत का, पाण्याच्या सुविधा आहेत का, थांबण्यासाठी सावली आहे का? जेवणाची सुविधा तर नाही, तर जेवणाचा तुम्ही सोडून द्या, इथे म्हणजे नाश्ता वगैरे याचा पण प्रकार नाही आहे। पाणी आहे, पाणी ते पण पाणी नाही तर आम्हाला नाही आहे, पण पाणी तरी थंड असावं, नाही तर ते पण त्यांनी उन्हातच ठेवलेलं आहे। तापमान जे आहे ते तापमानाचा पारा वाढलेला आहे, रणरणत ऊन आहे, यामुळे अंगाची लाही होते आणि अशाच उन्हामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती मुलांना या ठिकाणी 5-5 किलोमीटर पळायला होते। एवढंच नाही, तर समोर अल्पोपहारासाठी जे काय केळी आणलेले आहेत ते ट्रे भरलेले आहेत, मात्र मुलांपर्यंत पोहोचलेले नाहीत। मोठं ही दुःखाची बाब म्हणावं लागेल, मोठं गंभीर घटना म्हणावं लागेल। त्यामुळे पोलीस अधिकारी आणि गृहमंत्रालयातील माणूस पण केव्हा जागा होईल हा खरा इथं प्रश्न आहे। पुढे जाणे शारीरिकसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।